मानवी शरीराचे तुकडे ट्रेनच्या जनरल डब्यात एका लाल बॅगेत सापडले। घराच्या छताला लटकलेले शरीराचे तुकडे आणि घरात असलेल्या बिर्याणीच्या टोपातही शरीराचे तुकडे। मुंडक गायब आणि एक मर्डर मिस्ट्री। साधारण 15 पूर्वी तामिळनाडू एक्सप्रेसच्या जनरल डब्यात एका बॅगेतनं दुर्गंधी येत होती। ट्रेनच्या डब्यातल्या प्रवाशांपैकी कोणाचीच ती बॅग नव्हती। त्यानंतर त्या बॅगेतून येणारा लाल रंगाचा द्रव बघून प्रवाशांना थोडी शंका आली। संशय आल्यानं प्रवाशांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली। प्लॅटफॉर्मवरच पोलिसांनी मग ती संशयित बॅग उघडायला लावली। आत होत्या प्लास्टिकच्या पिशव्या आणि त्या पिशव्यांमध्ये भरले होते मानवी देहाचे तुकडे। तब्बल 12 तुकडे होते त्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये, ज्यामध्ये शरीराच्या पायाकडचा आणि फासळ्यांकडचा भाग होता। ते पाहून पोलिसही चक्रावले। अत्यंत दुर्गंधी त्या प्लास्टिकच्या पिशव्या हटवल्यानंतर आणि ते अवयव उघड्यावर आल्यानंतर येत होती। आग्रा स्टेशनवर सापडलेल्या या संशयित आणि बेवारस बॅगेनंतर पोलिसांनी एक गुन्हा दाखल केला। बॅगेत आढळलेल्या या तुकड्यांवरनं हे ओळखता येत नव्हतं की हे शरीराचे तुकडे कोणाचे आहेत। हे तुकडे महिलेचे की पुरुषाचे हे ओळखण्यातच पोलिसांना अडचण होती। पण त्याचबरोबर ही बॅग कोणी आणली यावरही प्रश्न होता। पोलिसांकडे कुठलाच क्लू नव्हता, कारण शरीराचे तुकडे होते। त्यामुळे ना त्या शरीराबरोबर कुठलीही ओळख असलेलं आयडेंटिटी कार्ड होतं, ना इतर काही ओळख। पण या लाल रंगाच्या बॅगेतच असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्यांवरून पोलिसांना एक क्लू मिळाला, जो किती महत्त्वाचा ठरेल याबाबत पोलिसांना तेव्हा शंका होती। पण तो क्लू होता महत्त्वाचा, आणि तो क्लू असा होता ते म्हणजे की या प्लास्टिकच्या पिशवीवर चेन्नई लिहिलं होतं। यावरून रेल्वे पोलिसांनी एक क्लू लावला की या शरीराच्या तुकड्यांचं काही कनेक्शन हे चेन्नईशी आहे, आणि त्यामुळे आग्रा पोलीस या क्लूवरनं चेन्नईला रवाना झाले। उद्देश हा होता की ही बॅग जरी आग्र्यात सापडली असली तरी त्यातल्या थैल्यांवर चेन्नई लिहिलेलं असल्यानं आग्रा रेल्वे पोलिसांनी असंच विचार केला की चेन्नईमध्येच कुठेतरी हे कृत्य किंवा हा गुन्हा घडलेला असावा, किंवा मग चेन्नईमधल्या माणसाकडनं हा गुन्हा घडलेला असावा। तिथनं त्यांनी मग जिथून ही ट्रेन सुटली होती तिथले सीसीटीव्ही फुटेज तपासले। त्यात त्यांना एक कपल तशाच लाल रंगाच्या बॅग सोबत जाताना दिसलं। पोलिसांना जवळजवळ 350 सीसीटीव्ही फुटेज त्यासाठी तपासावे लागले होते। आता हे जे कपल दिसलं होतं त्यातल्या मुलाचं नाव माणिक लष्कर आणि मुलीचं नाव भगवती मांझी असं पुढे पोलिसांच्या जे काही त्यांनी तपास केला त्यात समोर आलं। पोलिसांना एक आणखीन फुटेज सापडलं होतं, ज्यात हेच कपल ट्रेनमध्ये ती बॅग घेऊन चढत असल्याचं पोलिसांना त्यात दिसलं। त्यामुळे पोलिसांना आता हे कन्फर्म झालं होतं की ही जी बॅग आहे लाल रंगाची, ज्यात मानवी शरीराचे तुकडे सापडले होते, ती बॅग या तमिळनाडू एक्सप्रेसमध्ये या कपलनंच ठेवली असेल। पण हे दोघं ट्रेन सुरू होण्याच्या काही सेकंद आधीच ती सुटकेस त्या डब्यात ठेवून उतरून गेले होते। याचाही पुरावा पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्येच सापडला। जेव्हा या ट्रेनमधनं हे दोघे उतरले तेव्हा त्यांच्या हातात बॅग पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत नव्हती। तसंच जाणून बुजून बॅग त्यांनी त्या ट्रेनच्या डब्यामध्ये सोडली आहे हे त्यांच्या बॉडी लँग्वेजवरनं पोलिसांना लक्षात येत होतं। जेव्हा हे कपल ट्रेनमधनं बाहेर पडलं तेव्हाची वेळ रात्रीची 10:04 झालेली होती, आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे स्पष्ट दिसतंय। यातला मुलगा माणिक हा आसामचा आणि त्याच्याबरोबरची मुलगी भगवती ही ओडिशाची असल्याचं पोलिसांना कळलंय। पण हे दोघे गेल्या काही महिन्यांपासून चेन्नईच्या गुडुवांचेरीमध्ये भाड्याच्या घरात राहत होते, सोबतच राहत होते। पोलिसांना जे शरीराचे तुकडे मिळाले ते एका महिलेचे असल्याचं आणि ती महिला असून तिचं नाव हेतून निशा आहे आणि ती साधारण 38 वर्षांची होती अशी सगळी माहिती पोलिसांच्या हाती लागली जेव्हा पोस्टमॉर्टम झालं, फॉरेन्सिक्सचा रिपोर्ट आला। हेतून ही सुद्धा ओडिशाचीच राहणारी होती हे पुढे पोलिसांना मग तपासात समोर आलं। पण बराच काळापासून ती या कपल सोबतच त्याच गुडुवांचेरीच्या भाड्याच्या घरात राहत होती ही माहिती सुद्धा पोलिसांच्या हाती आली आहे। ती महिला आधी राहत होती की हे कपल आधी राहत होतं याचा तपास पोलीस करतायत, आणि ती महिला चेन्नईमध्ये का राहत होती याचीही माहिती पोलीस आपल्या तपासात शोधतायत। पोलिसांनी कसाबसा त्यांच्या गुडुवांचेरीमधल्या घराचा जो काही पत्ता शोधून काढला होता तिथं पोलीस पोहोचले। त्यावेळेस आग्रा पोलीस म्हणजे आग्रा रेल्वे पोलीस आणि चेन्नई पोलीस असं जॉईंटली हे जे काही तपास कार्य आहे ते पुढे नेण्यात आलं। जेव्हा हे तिघे राहत असलेल्या त्या चेन्नईतल्या भाड्याच्या घरात पोलीस पोहोचले तेव्हा त्यांना तिथेही भरपूर दुर्गंधी येत होती। पोलिसांना त्या भाड्याच्या घरात एक मोठा बिर्याणीचा टोप मिळाला।
पोलिसांनी जेव्हा तो टोप उघडून बघितला, अत्यंत भयानक दृश्य त्यांच्या समोर आलं. त्या टोपातही मानवी शरीराचे अत्यंत बारीक तुकडे होते. ज्या घरात हे तिघे राहत होते त्या घरातल्या छतावरही काही मानवी अवयवाचे तुकडे लटकलेले होते. क्राईम तकनं दिलेल्या रिपोर्टनुसार बोटं होती हाताची, पायाचा पंजा होता आणि असेच मानवी शरीराचे छोटे मोठे तुकडे तिथं त्या छतावर पोलिसांना आढळले. आता ते तुकडे आणि ट्रेनमध्ये बॅगेत सापडलेले शरीराचे 12 तुकडे पोलिसांना हे एकाच महिलेचे असल्याचं DNA टेस्टमधनं उघड झालंय. पण अधिक तपास अजूनही पोलीस याचा व्हायला हवा असं म्हणतायत. ते तुकडे हेतून निशा या महिलेचे होते हे सुद्धा आता समोर आलेलं आहे. अजूनही या महिलेचं धड म्हणजे मुंडकं पोलिसांना त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये सापडलेलं नाही. महिलेच्या शरीराचे अत्यंत बारीक तुकडे करण्यात आले होते, पण ते कशाने केलेले आहेत याचा उलगडाही पोलिसांना झालेला नाहीये. याचाच अर्थ अजूनही पोलिसांना कुठलं वेपन सापडलेलं नाहीये किंवा कशा पद्धतीने हे तुकडे केले असावेत याचा पोलिसांना अंदाज बांधता येत नाहीये. पहिल्यांदाच अशा पद्धतीनं इतक्या बारीक शरीराचे तुकडे केल्याचं आग्रा रेल्वे पोलीस आणि चेन्नई पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळे पूर्ण बॉडी एकत्र करण्यातही सुरुवातीला पोलिसांना अडचणी आल्या होत्या. एवढंच नाही तर ते तुकडे ऍसिडनं विरघळवण्याचाही प्रयत्न झाल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालंय. कदाचित ते शरीराचे तुकडे पूर्णतः न विरघळल्यामुळेच किंवा वितळल्यामुळेच हत्येचा डाव अर्धवट फसला. पण ते शरीराचे तुकडे न वितळल्यामुळे गुन्हेगारांना त्या तुकड्यांची वेगवेगळ्या ठिकाणी विल्हेवाट लावावी लागली आणि म्हणून मग ही माहिती समोर आली किंवा मग ते CCTV फुटेजमध्ये अडकले असा पोलिसांचा अंदाज आहे. घरातल्या बिर्याणीच्या टोपा, ट्रेनमध्ये प्लास्टिकच्या पिशवीत किंवा मग घराच्या छतावर त्यांनी हे शरीराचे तुकडे टाकले किंवा लपवून ठेवले, जेणेकरून तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी टाकल्यामुळे किंवा लपवून ठेवल्यामुळे ते कोणाचे आहेत, ते एकाच व्यक्तीचे आहेत की अनेक व्यक्तींचे आहेत हे शोधण्यात पोलिसांना वेळ लागेल. तोवर मृतदेह डिकंपोज झाल्यामुळे पोलिसांना तपासाला वेळ लागेल आणि खरी माहिती समोर यायला सुद्धा अडचणी निर्माण होतील. असा डाव या गुन्हेगारांचा असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. तसंच या माध्यमातून पोलिसांना गुन्हेगारांपर्यंत पोहोचणं आणि गुन्हेगारांना तिथनं पळ काढणं सोपं होईल हा त्यामागचा हेतू असावा असा पोलिसांचा संशय आहे. पण या हत्येमागचा मोटिव्ह अजूनही पोलिसांच्या तपासात समोर आलेला नाही. हेतून या महिलेचं माणिक बरोबर जो त्या CCTV फुटेजमध्ये हिरव्या शर्टमध्ये दिसतोय तोच माणिक ज्याच्यावर हेतूंच्या खुनाचा संशय आहे किंवा ज्यानं एका महिलेबरोबर जी त्याची पार्टनर, पुढे तपासात ही पण माहिती समोर आली की ती त्याची पत्नीच आहे, भगवती जिचं नाव. हेतून या महिलेचा माणिक बरोबर हा तोच CCTV फुटेजमध्ये दिसणारा पुरुष आहे ज्यानं हिरवं शर्ट घातलेलं आहे आणि ज्याच्याबरोबर ती एक मुलगी दिसते. ज्यानं ट्रेनमध्ये बॅग सोडलेली आहे तोच तो माणिक. हेतूंचं त्याच्याबरोबर अफेअर होतं. हेतूंच्या मुलाला हे मान्य नव्हतं आणि त्यामुळे या अफेअरवरनं हेतून आणि तिच्या मुलामध्ये वाद होत होते. मुलाला खटकत होतं की लग्न झालेल्या पुरुषाबरोबर आईचं अफेअर आहे. ही माहिती जेव्हा पोलिसांना मिळाली तेव्हा पोलिसांना कळलं की भगवती आणि माणिक यांचं लग्न झालेलं आहे. म्हणजे पोलिसांनी तसा अंदाज बांधलाय किंवा त्या मुलाच्या माहितीवरनं पोलिसांना असं वाटतंय. त्यामुळे हेतून आणि तिच्या मुलामध्ये लग्न झालेल्या पुरुषाबरोबर आपल्या आईचा संबंध आहेत किंवा प्रेमसंबंध आहेत म्हणून वाद होते. म्हणून मग हेतून आणि तिचा मुलगा वेगळे राहत होते. माणिक लष्कर आणि त्याच्यासोबत CCTV मध्ये दिसणारी ती मुलगी ही माणिकची पत्नी म्हणजेच भगवती मांझी आहे हे पोलिसांनी फाइंड आउट केलेलं आहे किंवा पोलिसांना याची ओळख पटलेली आहे. पण आता ती पत्नी आहे का याच्याबद्दलची खातरजमा अजूनही पोलीस करतायत. हेतून जिचा खून झालाय आणि CCTV मध्ये दिसणारं ते कपल असे तिघे एकाच घरात एकत्र राहत होते ही माहिती सुद्धा आता समोर आलेली आहे. पण ते सोबत का राहत होते हे मात्र अजून समोर आलेलं नाही. माणिक आणि हेतून यांच्यात अफेअर होतं आणि माणिकच्या पत्नीला भगवतीला याची माहिती होती का याचाही तपास पोलीस घेतायत. मग माणिक आणि भगवतीनंच हेतूनला मारलं का याचाही तपास पोलीस करतायत. जर का हेतूनला माणिक आणि भगवतीनं मारलं तर मग असं काय झालं की सोबत राहत असताना हेतूनला मारण्याची गरज माणिक आणि त्याच्या पार्टनरवर म्हणजेच भगवतीवर आली. अशी सगळी कारणं सध्या पोलीस तपासाचा भाग आहेत आणि त्यासाठी ते भगवती आणि माणिकचे कॉल डिटेल्स जे आहेत ते खंगाळतायत. पण अजूनही त्याबद्दलची कुठलीही ठोस माहिती पोलिसांच्या हाती लागलेली नाहीये असं म्हटलं जात आहे. याच कॉल डिटेल्सवरनं पोलिसांना अशी माहिती मिळालेली आहे ते म्हणजे की माणिक आणि भगवती हे दोघे ओडिशाला आहेत. ओडिशा जिथनं भगवती येते तिथे आहेत. पोलीस ओडिशा इथं तिचा शोध घेत आहेत आणि माणिकला सुद्धा शोधतायत. हेतूंचा फोटो अजूनही समोर आलेला नाही आणि तो समोर आला तरी तिचा मुलगा जिवंत असल्यानं त्याची ओळख पटू नये यासाठी तिचा फोटो जाहीर करणं हे चुकीचं ठरेल. पोलिसांनी आता
ओडिशा आणि आसाम अशा 2 ठिकाणी भगवती आणि माणिकचा शोध सुरू केलेला आहे. आसाम यासाठी कारण माणिक तिथला आहे आणि भगवती ओडिशाची असल्यामुळे ओडिशामध्ये पोलीस त्या दोघांचा शोध घेत आहेत. या हत्याकांडाप्रकरणी पोलिसांनी माणिक लष्कर आणि त्याची पत्नी भगवती या दाम्पत्याला संशयित आरोपी सध्या मानलेला आहे. हत्येनंतर दोघांनीही मोबाईल बंद करून ओडिशामध्ये पळ काढल्याचं त्यांच्या मोबाईल लोकेशनवरनं समोर आलेलं आहे. त्यांचा मोबाईल बंद असल्यामुळे सुद्धा पोलिसांना त्यांचा तपास घेण्यात किंवा त्यांना शोधण्यामध्ये अडचण येत असल्याचं म्हटलं जात आहे. आता कदाचित त्यांनी मोबाईल किंवा मग सिम कार्ड असं दोन्हीही बदललेलं असू शकतं. तामिळनाडू पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी 3 विशेष पथकं तयार केलेली आहेत. अजूनही पोलीस तपास करत आहेत माणिक आणि भगवतीनं आणखी कोणाला मारलं होतं का याचा सुद्धा. ज्याच्याबरोबर अफेअर आहे त्याच्या पत्नीसोबत राहणाऱ्या अनेक महिला आपण पाहिल्या असतील. शक्यतो 2 पुरुषांबरोबर संबंध असणाऱ्या महिलेचे ज्या पुरुषांबरोबर संबंध असतात त्या पुरुषांमध्ये त्या महिलेवरनं वाद होतात. पण एकाच पुरुषाच्या 2 बायका अगदी आनंदानं हसत खेळत सोबत संसार करत असल्याचं आपण आसपासही पाहिलं असेल. त्यामध्ये विचार असा असतो की पुरुष आहे त्याला लागतात 2 बायका. समाजामध्ये अशी एक काय आपण म्हणू की मान्यता आहे किंवा असं स्वीकारलं जातं. पुरुषांचं चालतं वगैरे हा विचार त्याच्यामध्ये असतो. पण 2 पुरुष एका महिलेवर जर का प्रेम करत असतील किंवा एखाद्या महिलेचं एका पुरुषाबरोबर लग्न झालं असेल आणि तिचं दुसरीकडे अफेअर असेल तर मग मात्र या 2 पुरुषांमध्ये भांडणं होताना आपण पाहतो आहोत. त्याच्यामध्ये सत्ता, त्या महिलेवरची सत्ता हा विचार असतो अनेकदा असं म्हटलं जातं. अर्थातच पुरुषांना चालतं हा समजही चुकीचाच आहे. पण सध्या तरी जे पाहायला मिळतंय त्याच्यानुसार या दोघी जणी सोबत राहत होत्या अशी माहिती समोर येते. त्याच्यावरनं माणिक बरोबर सोबत राहणं हे त्याची गर्लफ्रेंड असलेल्या हेतून आणि भगवती यांना मान्य होतं असं पोलीस धरून चाललेले आहेत आत्तापर्यंतच्या तपासानुसार. पण आपल्याकडे फारसं वाकड्या दृष्टिकोनातनं अशा गोष्टींकडे पाहिलं जात नाही. जेव्हा एका पुरुषाला 2 पत्नी असतात, एक गर्लफ्रेंड एक पत्नी असते किंवा मग जे काही त्याचं बाहेर इतर महिलांबरोबर असतं. फार तर त्याला बाहेर ख्याली म्हटलं जातं पण फार खटकत नाहीत या गोष्टी, सर्रास चालतात आपण पाहिलेलं आहे. तशीच काहीशी गोष्ट गुडुवांचेरीमध्ये जिथं हे तिघे राहत होते तिथल्या लोकांना वाटली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. गर्लफ्रेंड आणि पत्नी असेल सोबत राहत असले तर कधी कधी वाद होतात. मानवी भावभावना आहेत त्यामुळे वाद होतात आणि महिलांमध्ये एखाद्या वस्तूच्या अधिकारावरनं वाद होत असल्याचं आपण पाहिलेलं आहे. तर तसेही वाद असतील किंवा मग अधिकारासाठी सुद्धा वाद होत असल्याचं आपण पाहिलेले आहेत. हे वाद सुरुवातीला असतात, नंतर ते निवळतात किंवा मग नंतर ते अधिक होतात, असं काहीही होऊ शकतं. पण मग हेतून आणि भगवती यांच्यामधल्या वादांबद्दल त्यांच्या आसपासच्या माणसांनाही फारशी माहिती नव्हती. ती का असा पोलिसांचा तपासही सुरू आहे. ज्या निर्घुण पद्धतीनं हेतूंचा खून झालाय त्यामुळे नेमकं असं काय बिनसलं असावं हे मात्र पोलिसांसाठी एक मोठं कोडं आहे. कारण हेतूननं आपल्या मुलालाही बॉयफ्रेंड सोबत राहताना दूर ठेवलं होतं. याचाच अर्थ हेतूनला आपल्या बॉयफ्रेंड बरोबर म्हणजेच माणिक बरोबर राहायचं होतं ही गोष्ट स्पष्ट आहे. आणि माणिकनंही तिला स्वीकारलं होतं. भगवती सोबत असताना माणिक, हेतून आणि भगवती सोबत राहत असल्याचं तपासात समोर आलेल्यामुळे खून कोणी केला, माणिकने की भगवतीने, हा देखील पोलिसांच्या तपासाचा भाग आहे. हेतूनला अशी काही गोष्ट कळली होती का की माणिक आणि भगवतीनं तिचा खून केला, हा देखील पोलिसांच्या तपासाचा विषय आहे. नात्यांमध्ये गुंतागुंत असते, अगदी सरळ दिसणाऱ्या नात्यांमध्ये ही गुंतागुंत असतेच. पण नात्यांचा गुंता वाढवणं आणि त्यातून गुन्हा करणं हे मात्र चुकीचं आहे. हेतूनचा जीव गेलेला आहे. तिचा मुलगा सध्या अनाथ झालेला आहे कारण त्याच्या वडिलांची अजून कुठलीही माहिती समोर आलेली नाहीये. हेतून एकटी राहत होती याचाच अर्थ त्याच्या डोक्यावर वडिलांचं छत्र नाहीये. पण भगवती आणि माणिकनं जे क्रूर कृत्य केलेलं आहे, ज्या पद्धतीनं त्यांनी हेतूंचा खून करून त्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे केलेले आहेत, ते अत्यंत हीन पद्धतीचं गुन्हा आहे असं म्हणू शकतो. किंवा आपण म्हणूयात की किळसवाणं कृत्य हे या माणिक आणि भगवतीनं केलेलं आहे. पण माणिक आणि भगवती असे जर का नवरा बायको आहेत तर त्यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं असेल हेतूंबद्दल, हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सोबत राहत असताना इतका गंभीर गुन्हा का घडलेला आहे याच्याबद्दल पोलीस चक्रावलेले आहेत. अर्थात पोलिसांचा तपास सुरू आहे. हेतूंचं मुंडकं हा सुद्धा त्या तपासाचा अगदी आजपर्यंतचा भाग असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. तुम्हाला ही घटना ऐकून काय वाटतं?